नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2 लाख शेतकऱ्यांना मोठा झटका। PM किसान योजनेचे पैसे आता बंद झालेले आहेत। तुमचे नाव तर नाही ना? संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। व्हिडिओ पूर्ण बघा, अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर या पूर्ण माहिती तुम्हाला या PM किसानच्या हप्त्यापासून वंचित ठेवू शकते। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी PM किसान योजनेचा 23वा हप्ता 24 तासात बळीराजांच्या खात्यावर जमा होणार आहे। पण त्याआधीच लाखो शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे। अपात्रता आणि कागदपत्रांमधील त्रुटींमुळे चक्क 2 लाख शेतकऱ्यांचे नाव सरकारने यादीतून वगळले आहेत। जर तुम्हीही ई-KYC किंवा भूमी अभिलेख अपडेट केले नसेल तर या यादीत तुमचेही नाव असू शकते। या कारवाईमागील नेमके कारण काय आणि तुमचे नाव यादीत आहे का? त्यामुळे तुम्हाला 2000 रुपये मिळणार की नाही हे तपासण्यासाठी लाभार्थ्यांनी तातडीने आपले स्टेटस तपासावे। 20 तारखेला देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्या खात्यात जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित करणार आहेत। पण त्याआधीच अधिकृत PM किसान पोर्टलवर एक महत्त्वाची माहिती शेअर करण्यात आली आहे। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। pmkisan.go.in या पोर्टलवर शेअर केलेल्या 2 जूनच्या वेळापत्रकात PM किसानच्या 22व्या हप्त्यापेक्षा अंदाजे 2 लाख नावे कमी झाले आहेत। PM किसान पोर्टलवर 2 लाख शेतकऱ्यांची नावे वगळल्याचे स्पष्ट दिसते। PM किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-KYC आवश्यक आहे। पती पत्नी दोघेही किंवा कुटुंबातील एक प्रौढ आणि एक अल्पवयीन सदस्य लाभ घेत असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही। इतकेच नाही तर ज्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी मिळवली आहे ते देखील पात्र नसतील, अशी स्पष्ट माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 13 मार्च रोजी आसाममधून पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता हस्तांतरित केला। या कालावधीत 94.6 दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्यात आले होते। पण यावेळी PM किसान योजनेची रक्कम 94.4 दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे केंद्राने सांगितले। म्हणजेच 2 लाख शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली। मित्रांनो, किमान PM किसानचे पैसे तुमच्या खात्यात कधी येणार? तर PM किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार का हे तपासण्यासाठी तुम्हाला pmkisan.go.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल। संकेतस्थळावर तुमची स्थिती जाणून घ्या, वर क्लिक करा, नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका, तसेच गेट OTP वर क्लिक करा आणि OTP टाका। ई-KYC स्टेटसमध्ये ग्रीन सिग्नल दिसत असेल तर सर्व काही ठीक आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता शनिवार 20 जून रोजी येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथील तारकेश्वर येथून हा निधी हस्तांतरित करतील। मिळालेल्या माहितीनुसार या 23व्या हप्त्यामध्ये 94.4 दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत।